राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीकावरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आसे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे उपदी उपाधी करुण, त्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच आसे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 46वा। मोक्षाचे साधन कर्म नाही। वारकरी संप्रदायामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान मोक्षाला कारण मानलेले आहेत, पण शास्त्र तसं मानत नाही। शास्त्राला कोण अधिकारी आहे का कोण अनाधिकारी आहे याचा संबंध नसतो।
जे सत्य आहे ते त्यांना वादवायचं असतं, ते सांगायचं असतं. कसं? जर आगपेटी आहे, त्या आगपेटीनं सर्व काही जाळता येतं, आहे का नाही? म्हणजे जाळण्याचं ते साधन आहे. मग ते साधन आहे म्हणून त्या अग्नीनं त्या आगपेटीला जाळावं का? ते आगीचं काय साधन आहे, पण ती आग त्या आगपेटीची सुद्धा भीड राखीत नाही. ती म्हणते मला काय घे नाही, कारण आगीमध्ये सगळंच जळतं, जाळणारं सुद्धा जळतं, जाळणारं सुद्धा. आणि हा सिद्धांत कुठे कुठे संतांनी सांगितलाय, काही उरो नेदी उरी म्हणून. तो शास्त्राचा सिद्धांत आहे, वेदाचा. आणि इथंही शेवटी शास्त्राला वेदाचाच सिद्धांत सांगावा लागतो. शेवटी शास्त्राचा सिद्धांत जो असतो तो वेदाचाच असतो. म्हणून भाडभीड राखत नाही वेद. मग सत्कर्म आणि उपासना शास्त्र म्हणतं ते मोक्षाचे साधन नाहीत, मोक्षाचे साधन नाहीतच. आणि इकडं तर संतांनी सांगितलंय, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, असं म्हटलेत ना. मग भक्ती म्हणजेच कर्म. भक्ती कशात होते? हां, प्रेमातच होते, कर्मातच होते, आहे का नाही? आणि प्रेम हे मानसिक आहे, म्हणजे उपासनामध्ये मोडतं. भक्ती आणि प्रेम याच्या वाचून मला ज्ञान नको म्हणतात. म्हणजे सत्कर्म उपासना सहित ज्ञान असावं, असं तुकाराम महाराजांचं मत आहे. आणि शास्त्र म्हणतं सत्कर्म आणि उपासना हे ज्ञान मोक्षाचं साधन नाहीच, मोक्षाचं साधन ज्ञान आहे. आणि संत काय म्हणतात? सत्कर्म आणि उपासना आणि ज्ञान हे मोक्षाचे साधन आहेत. आता फरक का पडायलाय असा? कशामुळं पडायलाय? इथं संत थोडीशी लवती का घेतात? प्रश्न कशाचा आहे? लवतीचा आहे. कारण वेद शास्त्र केवळ एकच साधन सांगतं मोक्षाचं, आणि इथं संत दोन साधनं सांगतात. सत्कर्म आणि उपासना हे एकच साधन असते. मानसिक म्हटलं तरी उपासना मानसिक कर्म आहे, पण कर्मच आहे. आणि कर्म हे इंद्रियाकडून होत असतं, देहाकडून होत असतं, म्हणून ते प्रत्यक्ष दिसतं, कारण ते प्रतीतीला येतं, म्हणून त्याला कर्म मानतात, आहे का नाही? देवाची आरती करायलो ते दिसत आहे आपल्याला, प्रतीतीला येत आहे. पण ज्यावेळेस देवाशी संवाद असतो मनाचा आणि देवाचा, आपण मनानं ज्यावेळेस देवाला बोलतो, आहे का नाही, त्याची उपासना, त्यावेळेस ते मानसिक कर्म झालं. पण ते कर्मच, मन ते कर्म करायचंय ना.
म्हणून उपासना आणि कर्म हे दोन्ही एकच साधन आहेत. मग ह्या दोन साधनाला एक मानूनच शिष्याने तसा प्रश्न केला आहे. दोन्हीही म्हणतो ना शिष्य, ज्ञान आणि कर्म उपासना मदत आणि टाकले, पण तो त्याच्यातला भाव ओळखून बोलावं लागतं. कर्म आणि उपासना हे एकच साधन धरलं आणि ज्ञान एक, म्हणजे तो म्हणतो हे दोन्ही आहेत का ज्ञानच आहे. आता हा शिष्याचा प्रश्न हा संतावर जर आपण हा सोडवला संतांच्या मतावर, तर सत्कर्म उपासना सहित ज्ञान म्हणजे मोक्षाचा मार्ग आहे किंवा प्राप्ती आहे, असं संतांच्या वचनाप्रमाणे मानावं लागते, हे का नाही. आणि वेदशास्त्राच्या मतानं केवळ ज्ञान, तिथं लाडच नाही. सत्कर्म उपासनाला सुद्धा तिथं जागा दिली नाही बसायला. मग असा का फरक पडला ते सांगायचं होतं. कारण संतांच्या ठिकाणी अंतःकरण आहे आणि ते अंतःकरण कठोर नाही. ते अंतःकरण कसं आहे? कठोर नाही ते. मग कसं आहे? तर ते द्रवीभूत आहे. जसं बर्फ जर अग्नीजवळ नेला तर तो वितळतो, तसं संतांचं हृदय आहे. एखादा जर दुःखाने पीडित असेल आणि सुखाची इच्छा करत असेल, संताकडे गेला तर संत म्हणतात आमच्याकडे कसे या, नटखट यावे, कसे बी या. याती भलते नारी नर, माऊली सुद्धा काय म्हणतात, कसे बी या. त्यांना त्याचा स्वीकार करतातच. कारण अधिकार्याचाही स्वीकार करतात आणि अनाधिकार्याचाही स्वीकार करतात. पण शास्त्र अनाधिकार्याचा स्वीकार करतो का? म्हणते आम्ही मुमुक्षुलाच सांगायलो, असं म्हणलं का नाही शास्त्र? आम्ही मुमुक्षुलाच बोलायलो, आमच्या बोलण्याचे अधिकारी फक्त मुमुक्षु आहेत, आमचं बोलण्याचं ऐकण्याचे अधिकारी फक्त मुमुक्षुच आहेत, असं वेदशास्त्राचा सिद्धांत आहे. पण संत तसे म्हणतात का? या रे लहान थोर, याती भलते नारी नर, मग कसे बी या. याचाच अर्थ काय समजून घ्यायचा? तर संत हे दयाळू आहेत. संत हे दयाळू आहे. शास्त्र श्रोत्रिमय आणि शास्त्रात ब्रह्मनिष्ठताही असेल, पण दयाळूपणा नाही. वेदशास्त्रामध्ये दयाळूपणा हा संतांच्या ठिकाणी असतो, है का नाही. आता श्रोत्रियम आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, पण दुसऱ्याचा उद्धार करण्याची त्याला तळमळ नाही, दया नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी काय नाही? दयाच नाही, है का नाही. मग शास्त्र कुणालाही वाचता येतंय, है का नाही, पण दया करतं का ते? मग दया करणारे कोण आहे? दयानिधी, आहे का नाही. लक्षण कसं सांगितलंय? मुद्दाम सांगितल्यावानी. का म्हणून सांगितलं ते? तसे शास्त्र वेद नाहीत म्हणून. संत दयानिधी आहेत. म्हणून संत कुणालाही जवळ करतात आणि मग त्याला सत्कर्म उपासना सांगतात, सत्कर्म उपासना ही सांगतात आणि मग नंतर त्याला ज्ञानही सांगतात. सांगतच नाहीत असं थोडंच.
कारण अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान सांगता येत नाही. म्हणून संत अंतःकरण शुद्धीविषयी बोललेले आहेत की अंतःकरण शुद्ध करा, आपुलाले चित्त आहे का, म्हणले का नाही. मग तेही सांगतेत. आणि माऊली म्हणतात ज्ञाने विनियके उपाय करीशी जितुके असंही म्हणतात. याचा समन्वय कसा लावायचा मग? कारण जो जसा समोर येईल तसं बोलावं लागतंय. जर एकदम ज्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाचा लेवलेसच नाही, म्हणजे अंतःकरण मलिन आहे त्याचं, तर त्याला सत्कर्म उपासना ह्या सांगाव्याच लागतात, आहे का नाही. मग अंतःकरण जर शुद्ध झालं तर मग त्यानं सत्कर्म उपासना कराव्यात का ना करू नये? तर संत म्हणतात कराव्याच. आणि वेद काय, शास्त्र काय म्हणतंय, त्याला काय गरज नाही. हा, आणि बिघडली सुधारली तर कोण जिम्मेदार आहे याला? समजा पुन्हा अंतःकरण मलिन झालं, पुन्हा तो भाव राहील का? आत्मनिष्ठता जर गेली, निष्ठली, आत्मनिष्ठता निष्ठली, याला कोण जबाबदार आहे? मग तो भाव सतत जागृत राहण्यासाठी सत्कर्म उपासना ह्या करीतच राहावं, असं संतांचंही म्हणणं आहे. यालाच संतांनी कशाचा स्वीकार केलाय म्हणायचं? याला म्हणायचं समसमुच्चयवाद. पुढे येणार आहे तो विषय, पुन्हा घोळ होऊ नये म्हणून हे अगोदर सांगावं लागेल. मग हे कसं बोलायले, ते कसं बोलायले, हे कसे बोलायलेत, मग खरं काय याच्यातलं? म्हणून वाट माहीत असताना त्या वाटानं चालावं, तेव्हा काय वाटत नाही. मग आता शास्त्राचं मत काय आहे? कर्म आणि उपासना, कर्म आणि उपासना ह्या ऐहिक सुखाला कारण आहे. ऐहिक सुख, ऐहिक सुख म्हणजे संसारातलं सुख. संसारामध्ये जे काय लागत आहे ऐहिक, त्या सुखाला कारण आहे ते. मग त्यामध्ये किती प्रकार आहेत? तर 5 प्रकार सांगितले, है का नाही. कसं उपयोगाचं आहे तर, म्हणजेच उत्पत्ती, नाश आणि प्राप्ती, है का नाही. आणि मग विकार आणि संस्कार, हे 5 या कर्मापासून उत्पन्न होतात. म्हणजेच कर्मातून हे घडत आहे आणि त्याच्यापासून काही ना काहीतरी फल मिळत आहे, आणि त्या फलाचा उपयोग संसारातच होतो, आत्मप्राप्तीसाठी होत नाही, म्हणजे मोक्षासाठी नाही. आणि मग मोक्षासाठी जर त्याचा उपयोग होत नसेल त्या कर्मफलाचा, तर मग ते कर्म मोक्षाला कारण कसे मानावेत? म्हणून शास्त्र असं बोलत आहे. म्हणजे खरं ते खरंच बोलत, ते उलसक खोटं जमत नाही शास्त्राला. पण शास्त्राला एकदाच सांगा येतंय ना. एक विचार करा ना, शास्त्राला एकदाच सांगा येतंय, आणि संतांना जर समजा संत अगोदर म्हणले असतील, अहो मोक्षाला कारण सत्कर्म उपासना ज्ञान हे सगळंच लागत आहे, हा. आणि जर पुन्हा संत म्हणू लागले कर्म आणि उपासना ह्या मोक्षाला कारण नाहीत, तर शिष्य लगेच म्हणतो, गुरुजी तुम्ही मला अगोदर सांगितलं हे लागत आहे म्हणून. सत्कर्म उपासना आणि ज्ञान हे सर्व लागत आहे मोक्षासाठी, अगोदर तुम्ही मला सांगितलं होतं, आणि आता काय म्हणायलात? फक्त ज्ञानच सांगायलात.
असं संभाषण होतंय का नाही? मग तिथं संत काय करते तर समन्वय घालून देते. तुला अगोदर तसं कामून सांगितलं होतं आणि आता कामून तुला त्याचा त्याग सांगायलो. हे बोलण्या भाषेमध्ये संबंधामध्ये येत ना ते दोघं. तसं शास्त्राचे संबंध एकदाच आहे ना, शास्त्राशी संबंध एकदाच होतो आणि संताशी संबंध अनेक बार होतो, है का नाही? म्हणून सांगितलेल्याच्या भावात सुरुवातीला सांगितलेला जो भाव आहे तो भाव नंतर त्याचं रूपांतर सिद्ध भावामध्ये सुद्धा करता येतं. म्हणून संत अगोदर त्याच्या अधिकारानुसार सांगतात आणि नंतर जाती विवरण सांगतात. आता त्यांना वाटतंय आता याला सांगितलं तरी खरं कळत आहे का नाही? नंतर मग मागून सांगतात ते. मग श्रुतीमध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे, म्हणजे वेदामध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे. अगोदर सत्कर्म उपासना सांगितल्यात आणि शेवटी ज्ञान सांगितलं. म्हणून तर त्याला वेदांत म्हणते. तर वेदांत या शब्दाचा अर्थ काय? वेदाचा शेवटचा भाग, वेदातला अंत म्हणजे शेवट. वेदात जे शेवटी जे सांगितलंय ते म्हणजे ज्ञान, त्याला म्हणायचं वेदांत. वेदाच्या शेवटी जे वेद बोललाय त्याला म्हणायचं वेदांत आणि सुरुवातीला जे बोललाय त्याला म्हणायचं सत्कर्म आणि उपासना. मग त्यांनी शेवटी का सांगितलं तर शेवटीच खरं सांगावं लागतंय. सुरुवातीला कसं सांगितलं असलं तरी शेवटचं खरं असतंय, शेवटचं खरं असतंय, है का नाही? म्हणून या ठिकाणी हे जे कर्माचे जे काही परिणाम आहेत, सुखाचे म्हणा किंवा दुःखाचे म्हणा, ते मोक्षाला कारण होत नाहीत. म्हणून इथं शास्त्र काय म्हणतंय? नाही, कर्म आणि उपासना मोक्षाच्या ठिकाणी चालत नाहीत. मग त्यासाठी आपण उत्पत्ती मुमुक्षुला अपेक्षित नाही, नाश ही कशाचा त्याला करायचा नाही आणि प्राप्तीही त्याला कशाची सांसारिक विषयाची प्राप्ती नको आहे. कारण त्याला प्राप्ती कशाची हवी आहे? निर्विषय सुखाची, है का नाही? म्हणजेच परमानंदाची, है का नाही? मग त्याच्या ठिकाणी विकार सुद्धा नको आहेत त्याला, है का नाही? आणि कर्मामधून विकार होतातच. जसं जेवणामध्ये स्वयंपाक करणारा त्याच्या ठिकाणी भूक लागलेली शांत होते असं ज्ञान आहे, म्हणून तो स्वयंपाक करतो आणि तो केलेला स्वयंपाक त्याच्याच्यानं भूक शांत होते, पोट भरतं. म्हणून त्याचा केलेल्या स्वयंपाकाचा उपयोग तो काय मानतो? भूक शांत करण्यासाठी, है का नाही? पण ती भूक मुमुक्षु म्हणतो एका टायमाची शांत व्हाली. विकार, मग त्या ठिकाणी जो विकार व्हालाय म्हणजे तृप्तीचा, है का नाही? म्हणजे भूक जाती तर ते मला मान्य नाही, कायमचा जावा. हे किती बऱ्या करावं, किती बऱ्या जन्मायावा, किती व्हावी फजिती, ते मान्य नाही मुमुक्षुला. एकदा जर जेवण केलं तर नंतर जेवण करायची इच्छाच होऊ नये, कामच पडू नये असं जेवण करावं. मग ते जेवण कशाचं करावं लागन? स्वानंदाचं, मोक्षाचं, है का नाही? मग ते जेवण झालं, ब्रह्मानंदाचं जेवण झालं, तर मग पुन्हा मात्र कशाचं जेवण करण्याची इच्छा होत नाही आणि तो करीत नाही. मग मुमुक्षुला कशाची इच्छा आहे? त्या परमानंदाची, है का नाही? आणि मग भोजनापासून मिळालेला आनंद तो मानतो का? त्या विकारापासून मिळालेला आनंद तो मानतो का? म्हणून त्याला त्या विकाराचाही सुद्धा तिरस्कार आहे.
म्हणून विकार सुद्धा त्याला उपयोगाचा नाही. म्हणून विकार होण्यासाठी जे काही कर्म करावे लागतात तेही कर्म त्याला करण्याची इच्छा होत नाही. आता जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास होतो, तसा कर्माने विकाररूप कसलाच जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास होतो, तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. विकाररूप उपयोग त्याचा तो घेतच नाही, त्याचा उपयोगच होत नाही, तर कशाला घेईल? कारण अन्य कोणताच विकार आवश्य नाही, त्याला दुसरा गरजच नाही, आवश्यक नाही त्याला. जर आत्म्याच्या ठिकाणी प्रथम बंध स्वीकारला असता, जर अगोदर आत्म्याच्या ठिकाणी बंध मानला असता आणि मोक्षे दशेत चतुर्भुजादी विलक्षण रूप प्राप्तीचा स्वीकार केला असता, तर अन्य प्राप्तिरूप विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता. परंतु अन्य रूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही, म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग नाही. मुमुक्षुला त्या विकाररूप कर्माचा का उपयोग नाही? तर कारण त्यांनी बंध मानलाच नाही. आता त्यानं बंध मानलाय का? म्हणून त्याला मोक्षच आहे, मोक्षच मानणारा आहे तो. आणि बंध जरी मानला तरी तो मिथ्या मानतो, वास्तविक सत्य मानतो का बंध? आहे का नाही? म्हणून तो बंधात्मक कर्माचा विचार कशाला करील? त्याच्यापासून विकार व्हावेत आणि ते विकार. आता या ठिकाणी वेदांतशास्त्र किती खरं बोलतं बघा. शंख चक्र गदा पद्मसहित अशी मूर्ती हाती, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, है का नाही? असं त्या हरीचं काय दाखविलंय? रूप दाखविलंय, है का नाही? आणि मग काहीतरी कर्म करा आणि त्या कर्मामध्ये विकार होऊन आपल्याला ते प्रतीतीला येतं, ते रूप हरीचं प्रतीतीला येतं. पण ते रूप निर्गुण का सगुण? है का नाही? मग ते विकार रूप का अविकारी आहे? रूप म्हटलं की त्या रूपाला आलाच ना. मग त्याला त्या रूपाची आवश्यकता आहे का? तसं रूप जरी पुढं आलं तरी तो ते रूप घेईल का? तुम्हाला माहीत असेल, ज्या वेळेस तुकोबांचे शिष्य, काय नाव त्यांचं? तुकाराम महाराजांचे शिष्य, एक हां 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 नाही, त्यांचे अभंग आहेत ना, अभंग आहेत त्याचे. एक बहिणाबाई चौधरी आहेत, बहिणाबाई एक आहे, आणि निळोबाराय, निळोबाराय हे तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत. आता निळोबाराय यांना तुकाराम महाराजांना भेटण्याची इच्छा झाली.
भेटण्याची इच्छा झाली. मग त्यावेळेस ते ध्यान करीत बसले, म्हणजे त्यांनी यावं, तुकाराम महाराजांनी यावं आणि मला दर्शन द्यावं ही इच्छा करून ते बसले होते, है का ना. मग आता तुकाराम महाराज हे वैकुंठ गमन झालं होतं त्यांचं, है का नाही. मग देवाला काय वाटलं, आता हा संत महात्मा तुकाराम हा खूप कष्ट करून आलाय आता मृत्यू लोकातून, आता त्याला कष्ट कशाला लावायचे, मग त्याचं काम आपण करावं, देवाचं काम आपण करावं, आपण भेट द्यावा त्याच्या भक्ताला, त्याच्या शिष्याला. म्हणून देव आला होता प्रत्यक्ष निळोबारायला. म्हणले निळोबाराया मी आलो, तुम्ही समाधी उत्थान करा, मी आलो. असं 2-3 बाऱ्या म्हणले. त्यावेळेस निळोबाराय म्हणले, कोण बोलायले आपल्याला, आपली समाधी कोण मोडायले. मग त्यांनी डोळे उघडून बघितले, नाही मला वाटतं डोळेच उघडे नाहीत त्यांनी तिथूनच म्हणले आपण कोण. तर ते म्हणले मी पंढरीचा पांडुरंग आहे, देवाचा देव आहे, आणि मी तुमच्या गुरूंचं काम करण्यासाठी आलो, मी त्यांचा सेवक झालो, तुमचं काय काम आहे ते मला सांगा, मी करतो. असं सांगितल्यावर त्यांनी त्या देवाकडे सुद्धा बघितलं नाही, असं त्यांच्या चरित्रामध्ये. देवाकडे बघाव तरी नसतं, हा नाही बघितलं. म्हणले पाचारीला वाचुनी आला शिका, तुला कोणी बोलविले. हा नाही नाही म्हणजे तुला मी बोलविले का, म्हणजे न बोलविता तू का आलास, का आलाशी, म्हणजे तू का आलास. मी कोणासाठी इथं बसलो, माझ्या गुरुसाठी. तुमचा ह्याच्यात काय संबंध आहे. अहो पण ते देव आहे ना, हा त्याला तसं म्हणावं का. पण तो शिष्य कसा होता ते, कारण ते तुकाराम महाराजांचा शिष्य येते, है का नाही. हा त्याला ते रूप, देवाचं जे रूप आहे ते रूप कसं वाटत असन, तेच इथं शास्त्र सांगायले की शिष्याला देवाचं रूप हे मिथ्य आहे, ते सत्स्वरूप नाही ना. म्हणून ते म्हणले तू इथं कशाला आलास, तुला मी बोलविलं होतं का. नाहीच बघितलं देवाकड आणि देव वापस गेले. आणि नंतर मग तुकाराम महाराजाला सांगितलं किंवा तुमचा शिष्य असा असा हट्टी आहे, त्यानं माझ्याकडे डोळा उचलून सुद्धा बघितलं नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. मग तुकाराम महाराजाला यावं लागलं, है का ना. पुन्हा आले तुकाराम महाराज आणि भेट दिली त्यांना, है का ना. असंच एक कथानक आहे, म्हणजे ते रूप राहत नाही. तुम्हाला सांगितलं असेल ते काशीत तिथं ते हे राहत होते, कबीर ना, हा कबीरच. आणि दुसरं एक कोणतरी सगुण साक्षात्कारी एक राहतो, त्याचं नाव आहे ना मला आता. हा नाही ते मागं सांगितलं होतं, कारण
त्या घाटावर आंघोळ करायला ते दोघं संगत जायचं दररोज. ते ते एक संप्रदायच आहे त्याचा, त्याला कोणता संप्रदाय म्हणते ते, पण सगुण साक्षात्कारी म्हणजे तो देवाची सेवा करायचा. पण ज्यावेळेस हे दररोज आंघोळीला तिथून जायचे त्याच्या दारावरून, त्या सगुण साक्षात्कार्याच्या, कोण, कबीर. आणि मग त्या दारावरून म्हणले, त्याचं नाव घेऊन म्हणले चला आंघोळ करायला. आणि मग ते बोलाच ना मधात, ते देवाची सेवा करू लागले, ते बोलाच ना. आणि मग ते मधात वाकून बघायलाय, कोण, कबीर बघायले वाकून मधात, तर ते देवाची सेवा करायला. यांनी काय बघितलं नाही, यांना कसं दिसन ते, आता मिथ्या रूप कशाला दिसन. हा, आता कबीर म्हणजे ते संत येतं, आणि दुसरा सगुण साक्षात्कारी होता, आहे का ना. आणि तो देवाचे पाय दाबू लागला मधात, कुठं, त्याच्या महालात. तर मग त्याला सांगायचं होतं मी बी काही कमी नाही, मी बघ देवाच्या संग राहतो, देवाचे पाय सेवा, देवाची सेवा करतो. आता एक निर्गुण साक्षात्कारी आणि एक सगुण साक्षात्कारी. आणि मग हे दोघं, तो त्याचा बळीराव करायचा आणि हे याचा करायचा. म्हणजे त्यालाही वाटायचं की मी बी काही कमी नाही, सगुण साक्षात्कारी, म्हणजे मी देवाला प्रत्यक्ष पाहतो, देवाची सेवा करतो. आणि हे म्हणायचं अरे ते रूप खरं नसतंय, कबीर म्हणायचं ते रूप खरं नसतंय. मग कबीर हाका मारू लागला बाहेरून चौकटीतून. त्यावेळेस मग तो मधातूनच काय म्हणतंय, बाहेरूनच का हाका मारायलास, मधात ये ना, का म्हणून म्हणला असेल तसं, बघ देव माझ्या घरी येतो का नाही, मी त्याची सेवा करतो का नाही, हे त्यानं बघाव. आणि मग हे देवानं ऐकिलं कबीर आलाय म्हणून, कबीराची बोल ऐकू आली ना त्या देवाला. मग कबीर आलाय असं देवाला कळालं की दार उघडायला ते उठला, कोण, सगुण साक्षात्कारी, देवाचा सेवा करीत असताना उठला दार उघडण्यासाठी. उठला की देवाचं ते रूप, ते गेलं पळून. देव कसाचा राहतंय तिथं, कबीर आला म्हणल्यावर कसा राहीन तिथं, ते गेलं पळून, हा पळूनच गेलं. आणि मग ते काय म्हणतंय, तुलाच वाटतंय निर्गुण निराकार असणारा परमात्मा मी जाणतो, बघ म्हणला माझ्या घरी कोण आले, हात असा काढायला पलंगाकड. ते म्हणलं पलंग दाखवायला का काय मला, ते म्हणलं पलंगावर काय आहे बघ ना, म्हणला तूच बघ ना काय येत. कबीर म्हणले तूच बघ. हा, ते बघायला तिथं कुठे ते, आता ते गेलं ना पळून. ते कसं राहीन खऱ्यापाशी, खोट खऱ्यापाशी कसं राहीन, आहे का ना. एखादा म्हणला बघा ना हो केवढा सरप आहे, पण ज्याची दृष्टी चांगली आहे, हा, तो म्हणतो का तिथं सरप आहे म्हणून म्हणतो का तिथं. हा, आणि ते ज्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे तो काय म्हणतो, अहो त्याच्यावर चट्टी येतं, वळवळ करायला आहे, हा, तोंड आहे त्याला, बारीक बारीक शेपूट आहे. अरे ते म्हणतात ते सरप नाही, ती दोरी रे. म्हणजे ज्याची दृष्टी खरी आहे, म्हणजे सुदृढ आहे, त्याला भ्रम प्रतीतीला येतच नाही, त्याला अधिष्ठानच प्रतीतीला येणार, आहे का नाही. तसं कबीराला त्या ठिकाणी त्या देवाचं रूप प्रतीतीला आला असतं का, मग ते कबीर आला म्हणताच पळून गेलं ते. आणि मग ते दाखवायला तो कुठे तिथं, हा, मग ते का चटल्यावानी झाला, कुठे दाखविता येणार ना ते. हा,
हो, आणि बघितलं तर होतं. मग ते काय होतं? भ्रमच होता ना. मग सगुण सगुण साक्षात्कार जो आहे हा, तो भ्रमच आहे. त्याला अधर्मातला एक अधर्म असतंय बघा. अधर्म काय? अधर्मामध्ये सुद्धा अधर्म असतंय. आता तो कसा अधर्मातला अधर्म? पानं खेळणं हे अधर्म आहे का नाही? आणि पानं खेळण्यामध्ये चुकीचे खेळणं, चुकीचे लंडी करून खेळणं हे अधर्मातला आहे का नाही? म्हणजे एकतर आधीच खेळ कसा आहे ते. मग आता शकुनीनं काय केलं होतं? अधर्मातलाच अधर्म त्यानं स्वीकारला होता, आहे का नाही? म्हणून तर त्याला लय मारलं, पुन्हा त्यालाच लय मारलं होतं. पुन्हा ते महाभारतात कथा आहे त्याची, विषय पुन्हा लांबण. तर अधर्मातला एक अधर्म असतो आणि अधर्मामध्ये एक धर्म असतो. अधर्मामध्येही म्हणजे खेळताना सुद्धा नियम असतो. खेळताना नियम असतो का नाही? कारण तिथं त्याच्यातही काही नियम असतात ना, म्हणजे तो धर्म. मग तो अधर्मातला धर्म. आणि काही धर्मामध्ये अधर्म असतो. काही धर्मामध्ये अधर्म असतो. तर हा धर्मातला अधर्म आहे. कोणता? सगुण रूप हे धर्मातलं आहे ना. हा, वारी करू नये का? धर्म आहे ना. हा, पण त्याच्यावरच राहावं का? राहिला तर अधर्म आहे, सत्य स्वरूप कळणार नाही. याला म्हणायचं धर्मातला अधर्म. आणि एक असा आहे तो धर्मातला धर्म आहे. धर्मातला, हा, जसा अधर्मातला अधर्म असतंय ना, हा, तसा धर्मातलाही धर्म आहे. तसं हे धर्मातल्या धर्मात बोलतं शास्त्र, धर्मातल्या धर्मात बोलतं. आणि जे काही सगुण साक्षात्कारी आहेत की विकारामध्ये, विकार म्हणजे दोष, दोषामध्येच फल मानणं. आता सगुणात फल मानणं म्हणजे कशात? दोषातच फल मानणं आहे ना, आहे का नाही? आता दोष का? कारण ते मिथ्या स्वरूप आहे, ते सत्स्वरूप थोडंच आहे का नाही? म्हणून ते विकारामध्ये येते. त्याचं दर्शन कशात आहे? विकारात येते. मग तसे विकार, त्या विकारातून उत्पन्न झालेलं फल हे मुमुक्षुला उपयोगाचं आहे का? म्हणून तो म्हणतो तसा मुमुक्षू, मला विकार रूप कर्म सुद्धा उपयोगाचे नाहीत. मला विकाराची गरजच नाही ना. हा, त्याला कसं पाहिजे? अविकारी. मुमुक्षुला कसा पाहिजे परमात्मा? अविकारी. आणि सगुण परमात्मा विकारी आहे ना, आहे का नाही? म्हणून हे सांगण्यात आलं, कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग होत नाही. विकार रूप विकाराचाही त्याला उपयोग होत नाही. आता जसा वस्त्रास काय सांगायचे? संस्कार सांगायचे. आता संस्काराची सुद्धा त्याला गरज नाही. आता त्यासाठी ते उदाहरण देऊन सांगतात. जसा वस्त्रास क्षालन रूप कर्माचा मल निवृत्ती रूप संस्कार होतो. क्षालन रूप वस्त्राचा मल निवृत्ती रूप उपयोग होतो.
कसं बोलतंय बघा शास्त्र. जर कपडे धुतले तर त्या कपड्या धुण्याच्या कर्मात मळ कपड्यातला निघून जातो. त्या कर्मानं काय होतंय? मळ निवृत्ती होती ना. जसा वस्त्रास क्षालन रूप म्हणजे धुणे, कपडे धुणे कर्माचा, मल निवृत्ती रूप संस्कार होतो. त्या कपड्यावर कोणता संस्कार होतो? मल निवृत्तीचा संस्कार होतो. मग तसा मल निवृत्ती रूप संस्काराचाही, मल निवृत्ती रूप संस्काराचाही मुमुक्षूस उपयोग होत नाही. का म्हणून? त्या कपड्यासारखं त्याला उपयोग व्हावा ना. सत्कर्म उपासनानं काय होतंय? अंतःकरण शुद्धी होती ना. म्हणजे अंतःकरण धुतल्या जाते का नाही? मग उपयोग होत नाही का त्या मुमुक्षूला? अहो ते आधीच धुवून बसलेला आहे ना, म्हणून त्याला त्याचा काय उपयोग आहे? मग कपडे धुतलेले माणूस पुन्हा धुतो का? धुतलेलं कोणी धुत नाही ना. आणि जर तसं करीत जर असला तर दळून आणलेलं पुन्हा कोणी बी दळून जायला दळून आणीन, तेच दळून आणलेलंच. कोणी पीठ नेतं का दळायला? मग तसा मुमुक्षू अगोदरच आवरून बसलेला आहे, म्हणजेच मल निवृत्ती करून बसलेला आहे. आणि पुन्हा मल निवृत्ती करण्यासाठी कशाला अपेक्षा धरी? म्हणून मुमुक्षूला ते सुद्धा उपयोगाचं नाही. काय? ते कर्म. कारण अन्य मलाची निवृत्ती तर मुमुक्षूनं सर्व करून ठेवलेली. अन्य मलाची अगोदर जे काय असेल ते सगळे निवृत्त केलेले आहेत, मला काढून टाकले. अंतःकरण शुद्ध होऊन तो श्रवणाला बसलेला आहे. मग मुमुक्षूला त्याची इच्छाच होत नाही त्या कर्माची. जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती मानावी तर कोणी म्हणलं आत्म्याच्या ठिकाणी मल असेल ना, मग त्यासाठी तरी करावं ना. तर आत्म्याच्या ठिकाणी मल कशाचा आला आहे का नाही? त्याचे ठिकाणी मलच नाही. आत्म्याच्या ठिकाणी मलच नाही. तो नित्य शुद्ध आहे. ते निष्ठा शुद्ध नाही, नित्य शुद्ध आहे ते, आहे का नाही? म्हणजे अशुद्ध कधीच होत नाही असा आत्मा आहे. आता अंतःकरणगत पाप मलाची निवृत्ती तर मुमुक्षूची झालेलीच आहे. अंतःकरणामध्ये जो काय मल होता तो त्यानं काढलेला तर आहेच. कशानं? सत्कर्म उपासनानंच काढाय त्यानं, आहे का नाही? पण आता त्याला त्याची गरज नाही का, आहे का नाही? अशाच मुमुक्षूचा प्रस्तुत विचार करायचा आहे. आम्ही कोणाला सांगायलो? अशाच मुमुक्षूला की ज्यानं सगळं अशा मुमुक्षूला आम्ही बोलायलो. हे का म्हणून म्हणले असते तसं? आणि जर कोणाचं असं सगळं धुणं झालेलं नसलं तर त्यानं पुन्हा राहिलेलं घासाटे लावून धुवाव हे म्हणायचंय त्याला. आम्ही कोणाला म्हणायलो चला चला, ज्याचं धुणं झालंय त्याला, आहे का ना? आता घरी जावं लागेल ना. मग एखादी बाई म्हणती चल, तर ती म्हणते कसं म्हणतात तू? मग धुणं राहिलं कुठे चल म्हणायला लागलं? तुमचं झालं म्हणून झालं का? मग राहिलंय की. आता एक लुगडं राहिलंय, धोतर राहिलंय, तुमचं झालं म्हणून झालं का? आता माझं 4 लेकराचं धुणं राहिलंय, तुम्ही दोघंच आहेत, दोघाचं धुतलं की निघायला तुमचं आवरलं. मला बकोळ नाही माया मागं लाचान त्याचं सगळ्याचं धुवावं लागेल ना. मग ज्याचं राहिलंय धुवायचं त्याला आम्ही सांगत नाही म्हणतंय शास्त्र. त्यांनी कर्म उपासना करावीच. पण ज्याचं आवरलेलं आहे त्यानं तिथंच पुन्हा ते धुणं धुतलेलं धुत बसूनी का म्हणतं तिचं आवरलं नाही म्हणून. तेव्हा तिचं आवरूस तर मग आपण कसं बसा? मग धुवा आपणच धुतलेलं. मग ते शहाणपणा आहे का? तसं त्या मुमुक्षूला वेडेपणा करू वाटत नाही. अंतःकरणगत पाप मलाची निवृत्ती तर मुमुक्षूची झालेली आहे, है का नाही? सर्व पाप निवृत्त केलेले त्यानं. अशाच मुमुक्षूचा प्रस्तुत विचार आहे. म्हणून त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी पापाचा
संभवच नाही, त्याच्या अंतःकरणात पाप उत्पन्न होतच नाही. आता जर ज्ञानरूप मलनिवृत्ती कर्माने होते, अज्ञानरूप मलाची निवृत्ती जर कर्माने होते, अज्ञानरूप मल ह्या मलाची निवृत्ती जर कर्माने होते, असे जर म्हणावे, असं जर म्हणावं, तर अज्ञानाच्या विरोधी कर्म आहे का? कारण ज्ञानवान सुद्धा कर्म करतो. कर्म विरोध ज्ञानाला करत नाही किंवा ज्ञान कर्माला विरोध करत नाही. मग जर अज्ञानरूप मलनिवृत्ती कर्माने होते असे मानावे, जर मानलं तर अज्ञानाच्या विरोधी कर्म नाही. अज्ञानाच्या विरोधी मग अज्ञान कसं निवृत्त होईल? जे विरोधी असन त्यानं निवृत्त होईल, आहे का नाही? मळाच्या विरोधी साबण आहे का नाही? आहे का नाही? साबण लावली की मळ निघन, आहे का नाही? मग कर्म जर केले तर अज्ञान निघन का त्यानं? नाही. एखाद्याला वंगण लागलं, पांढऱ्या कपड्याला वंगण लावून आला नवरा एखादा, तर बायको काय म्हणते, कुठं काळं केलं होतं, म्हणजे हे कपडे कुठं काळे केले? तर मग ती पाण्यानं निघत आहे का ती निसत्या? मग त्याच्यावर दुसराच काहीतरी त्याच्या विरोधी धर्म, मग त्याच्यावर पेट्रोल टाक, डिझेल टाक, काही ना काहीतरी त्याच्या विरोधी जे आहे ते टाकून ते डाग काढावा लागतो, आहे का नाही? तसं कर्मानं अज्ञान निघत का? अज्ञानाचा डाग. मग का म्हणतं ते कर्म त्या अज्ञानाच्या विरोधी नाहीच ना. म्हणून ते म्हणतात ज्ञानच त्या अज्ञानाच्या विरोधी. अज्ञानाच्या काय विरोधी? मग अज्ञान काढायचं म्हणल्यावर आता मुमुक्षूचं काय राहिलेलं असतंय? आहे का नाही? त्याचं अज्ञानच आवरणच फक्त निवृत्ती राहिलेली तिची. कारण मलविक्षेप तर त्यानं आधीच काढलेला आहे. आता राहिलं होतं काय? एकच आवरण, अज्ञान आवरण, हेच राहिलं होतं. मग ते अज्ञान आवरण कर्म आणि उपासनेनं निघल का? शास्त्र असं बोलतंय. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? मुमुक्षूला ज्ञानच घ्यावं लागेल ना. मग अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानेच होते. मग ज्ञानच हे श्रेष्ठ साधन आहे अज्ञान निवृत्तीचा. आणि अज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय आत्मप्राप्ती नाही, है का नाही? म्हणून कर्माने मलनिवृत्ती रूप संस्कार मुमुक्षुस होत नाही. कर्माने मलाची निवृत्ती होतच नाही, म्हणून मुमुक्षु त्या कर्मामध्ये पडत नाही. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजविले, बघा हे याला म्हणतात ना, ते पहिलं होतं बघा, तेल आणायला गेलं ना, ते तेली माप भरून द्यायचा, माप भरून द्यायचा, पण पुन्हा वरी धार टाकीत होता. ती मापातली होती का धार? है का नाही? तसं आता जे काही 5 त्या कर्माचे परिणाम आहेत, 5 फळ आहेत, तितक्याच यांनी निरूपण करून सांगितलं की हे कसं व्हायलंय, याचे कर्माचं फळ कसं व्हायलंय, मुमुक्षुला उपयोगाचं पडाना झालंय, है का नाही? मग ते 5च बराबर त्यांनी विश्लेषण करून दिलंय. पण आता आणखी एक ही वरची धार आहे. 5 झाले ना आता आपले, पण आता आणखी एक काय? आता ही धार, आता तांबड्या रंगात वस्त्र भिजविले असता. तांबड्या रंगात पहिले रंगारी येत होते बघा, कोणी पटके रंगवून घ्यायचं, पटकेच रंगीत होते जास्त, तर कोणी हिरवा, कोणी तांबडा, कोणी भगवा असा रंग लावित होते त्याला, ते रंगवून घ्यायचे. आता तो रंग आणि कापड अगोदर भिन्न असायचं, आणि त्या रंगात ते पटका टाकला की त्या रंगाचा व्हायचा, है का नाही? मग त्या कापडात आलेला जो गुण आहे, तांबडेपणा, हिरवेपणा, हा कुणाचा आहे? त्या रंगाचा आहे ना, है का नाही? मग त्या रंगाचा गुण त्या कापडानं घातला का नाही?
त्याच्यात आला म्हणजे त्या गुणाचं झालं ना ते कापड. मग तसं सत्कर्म उपासना याच्यामध्ये जो गुण आहे तो गुण मुमुक्षुला धारण करण्यासाठी ते उपयोगाचा आहे का नाही? नाही. हा? म्हणजे गुण गुण तो गुण त्याच्यातला येण्यासाठी मुमुक्षुमध्ये तो गुण म्हणून त्यानं त्याचं त्या रंगामध्ये बुडावं ना, म्हणजे ते कर्म करावेत ना त्यानं. हो. हा, सत्कर्म उपासना एक वाईट आहे का? नाही. गुण आहे, गुण येत ना ते. मग तो गुण राहण्यासाठी त्यानं ते करावं, म्हणजे त्याच्यात त्यानं त्याचं कपडे त्याचं अंतकरण म्हणजे करीत राहावं त्यानं, आहे का नाही? मग मुमुक्षुला त्याचा उपयोग नाही का असं म्हणणं आहे कोणाचं, काही जणांचं. जर कोणी म्हणेल मुमुक्षुला गुणाची गरज नाही का, सद्गुणाची, सत्कर्म उपासना हे सद्गुण आहेत ना, मग ते सद्गुणाची मुमुक्षुला गरज नाही का, त्याला त्या गुणाची अपेक्षा नाही का? मग त्याला हे दृष्टांत द्याला कशाचा? रंगाऱ्याचा. हां, तो जसा रंगाचा धर्म पटक्यामध्ये येतो, गुण पटक्यात येतो, आहे का नाही, तसा त्या मुमुक्षूमध्ये गुण येण्यासाठी त्याला कर्म करावं लागते ना, म्हणजे त्या कर्मातला गुण त्याच्यात येईल, कर्मानं येईल. मग त्याला अपेक्षा आहे का नाही कर्माची, असं म्हणतात. म्हणून त्यानं कर्म करावेत, उपासना करावीत. तांबड्या रंगात वस्त्र भिजविले असता त्या कर्माचा उपयोग वस्त्रामध्ये तांबड्या गुणाचा संस्कार उत्पन्न करण्यामध्ये होतो, आहे का नाही? तसा गुणोत्पत्ती रूप संस्कार, संस्कार आता सत्संस्कार कर्मानेच होतात, उपासनेने सत्संस्कार होतात ना. मग तसा तो गुण सत्संस्कार हे गुण मुमुक्षुस कर्मापासून होत नाही, मुमुक्षुला होत नाही. जे व्हायचा ते अगोदर त्यानं करून घेतलाय, आता त्याला त्या गुणाची गरज आहे का? आता त्याला तो गुण पाहिजे का ज्ञान पाहिजे, आहे का नाही? आत्मप्राप्ती पाहिजे, त्याला गुण नाही. हा, त्याला निर्गुण पाहिजे का गुण पाहिजे? हा, ज्याच्यात गुण नाही ते पाहिजे का ज्याच्यात गुण आहे ते पाहिजे, आहे का नाही? मग ते अपेक्षा करायला निर्गुणाची. आणि हे मदत बोलणारे काय म्हणायला लागले तर त्यानं ते गुण तरी घ्यावा ना. हा, पण तो गुण सुद्धा तिथं चालत नाही हे त्याला कुठे कळायलंय? त्या मधात विचारणाराला त्यानं गुण घ्यावा म्हणून असं जे म्हणायला, तो मुमुक्षु कशाला गुण घेईन तिथं? कारण त्याला गुणातीत व्हायचंय. हा, गुणातून गुणातीत व्हायचंय, आहे का नाही? सगुणातून निर्गुणात जायचंय, म्हणजेच गुणातीत व्हायचंय. सगुण हा गुणात आहे ना, सगुण गुणात मानावं लागेल ना. आणि निर्गुण तिथं कशाचा आला गुण? ते गुण रहित आहे का नाही? म्हणून तर त्याला अगुणी म्हणतात. अगुण परमात्मा कसा आहे? अगुण आहे. अगुण म्हणजे त्याच्यात गुण नाही, म्हणून त्याला निर्गुण म्हणतात. ज्याच्यात गुण नाही तो निर्गुण. तसा गुण उत्पत्ती रूप संस्कार मुमुक्षुस कर्मापासून होत नाही, त्या कर्मापासून त्याला संस्कार होतच नाही. हा, नाही, जरी समजा आता अभिषेक केला तर आपल्याला काय वाटणार आहे? अभिषेकाचं सत्यनारायणाला बसलो, पूजाला बसलो, आपल्याला वाटन का? बरं वाटन का? ते काय मिळन याच्यातून काय वाटन का? जर समजा मारुतीला पाणी घातलं, आपल्याला म्हणजे मुमुक्षुला काय वाटतंय का त्याच्यातलं? कारण तो कोणाचा आहे? इच्छुक निर्गुणाचा आहे का नाही? मग त्याला सगुणाची सेवा, मूर्तीची सेवा त्याला काय विशेष वाटणार आहे का? ज्याच्या ठिकाणी दुर्गुण आहेत, आहे का नाही? मग त्याला त्या सद्गुणाची कदर वाटते. तो सद्गुण आहे ना, ते दुर्गुणापेक्षा बरं आहे ना ते, म्हणून त्याला ते बरं वाटतंय. पण ज्याला गुणातच नग वाटायलंय त्याला सगुण कसं बरं वाटन? हा, गुणातच नग वाटायला त्याला सगुण कसं बरं वाटन? मग
गुण उत्पत्ती संस्कार मुमुक्षूस कर्मापासून होत नाहीत. ते संस्कार लावून घेतच नाही, कारण आत्मा निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी गुण उत्पत्ती म्हणणे संभवत नाही, कारण आत्मा निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी गुण उत्पत्ती म्हणणे संभवत नाही. अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मुमुक्षूस उपयोग घडत नाही. 5 प्रकारच्या कर्मफलाचा त्याला काहीच उपयोग घडत नाही. म्हणून सर्व कर्म टाकून श्रवणादी साधनाद्वारे किंवा साधनांच्या ठिकाणीच मुमुक्षू प्रवृत्त होतो. पण या साधनेच्या ठिकाणी श्रवणामध्ये आहे का ना, आणि श्रवणामध्ये ज्ञान मिळतं. म्हणून मुमुक्षू श्रवणामध्ये प्रवृत्त होतो. आणि उपासना ही मानसिक कर्मच असल्यामुळं, उपासना ही मानसिकच कर्म आहेत, पण कर्मच आहेत. निराळे खंडन करण्याची जरुरी नाही. जसं कर्माचं आता खंडन केलंय, तसं उपासनेचं खंडन करायची काय गरज आहे? कारण ते कर्मच ते केलं तरी असंच याच्यावरच करावं लागेल, आहे का नाही. म्हणून शास्त्र म्हणते आम्ही इथं वेळ घालवित नाही, ते तसंच माना. म्हणजे सत्कर्म आणि उपासना हे सारखंच आहे, त्याची खंडन करण्याची गरज नाही. या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना, कर्म अथवा उपासना मोक्षास हेतू नाहीत. हे सिद्ध झालं का नाही? हे सिद्ध करण्याच्या पाठीमागं राहतं शास्त्र. सिद्ध करतोय, काही बी तुम्ही विचारा त्याला, शास्त्र सिद्ध करून देतंय. तुम्ही दळाई गिरणी काय बी ज्ञान ते पीठ करून देतंय, तसं शास्त्र काय करतंय? फक्त आत्मज्ञानच मोक्षास हेतू आहे. आता हे झालं कर्माचं खंडन, है का नाही. मग यापुढं सगळंच जे काही वेदांती लोक आहेत, संत आहेत वेदांती, ते सर्वच असं मानतात का? मग वारकरी संप्रदायामधले जे संत आहेत त्यांना हे मान्य आहे का? आता जे काही कर्माचं खंडन केलंय तसं ते मानतात का? आपण अगोदर त्याच्यामुळेच सांगितलं ना, ते याच्यात चूक मानित नाहीत, पण असं मानित नाहीत. हा, मग ते कसं मानतात? ते कर्म बी सांगतात, कर्माला फलही सांगतात, आणि कर्माचे आपल्याला उपयोग बी म्हणून सांगतात. संत आहे का नाही. कर्माचा कर्म करा करा म्हणतात, सत्कर्म करा, उपासना करा करा म्हणून सांगतात. आणि वारकरी संप्रदाय सुद्धा कराच म्हणतात ना. मग हे का करा म्हणतात? कारण असा मुमुक्षू आता या कलियुगामध्ये इथं हे जे शास्त्र मुमुक्षू सांगायला आहे, तसा मुमुक्षू आवरून बसलेला कुठं दिसला का? अंतकरण एकदम शुद्ध करून फक्त ज्ञानाचीच त्याला गरज आहे, असा मुमुक्षू तुम्हाला भेटतो का? आणि आसन का? अहो, मुमुक्षू व्हायच्या अगोदर कीर्तन करायला आहे येडेपणात. मल बी त्याच्या ठिकाणी आहे, विक्षिप बी त्याच्या ठिकाणी आहे, आवरण बी तर आवरणात ढकत नाही, तरी तो कीर्तन करायला आहे. हा, मग आशाला म्हणता येते का तुला कर्माचा अधिक कर्म करू नको, तू ज्ञानच घे? त्याला कर्म उपासनाच सांगावं लागते ना, जरी कीर्तन करीत असला तरी बी. का? कारण अंतःकरण बरबाटलेलं आहे ना. हा, मग असा शुद्ध अंतःकरणाचा चांगदेवासारखा, चांगदेवाला सांगितले नाहीत बघा सत्कर्म उपासना कर म्हणून, तिथे डायरेक्ट बोध केलाय माऊलीने. हा, डायरेक्ट बोध केलाय, काय दुसरं काहीच सांगितलं नाही. का म्हणतो ते सगळं आवरून बसलेला होता. चांगदेव तो कसा झालता? त्याला चांगदेव म्हणते, तर चांगला देव. मग अगोदर देव व्हावं लागतंय, मग संत होता येतंय. आणि संत होणे म्हणजेच ब्रह्मरूपता प्राप्त होणं, म्हणजेच विदेहमुक्ती, जीवनमुक्ती. त्यालाच म्हणते संतत्वालाच, देवत्वाला नाहीत म्हणत. हां, म्हणून देवच संत होतात.
म्हणून अगोदर देव व्हावा लागते. आणि देव शुद्ध असतो. देव कसा आहे? शुद्ध आहे. आपली आता जीवाची कशी भावना शुद्ध आहे देवाच्या ठिकाणी, मग तो शुद्ध आहे म्हणून तर शुद्ध भावना आहे तिथं, आहे का नाही? आणि तसा शुद्ध झाला तरच त्याला हे शास्त्र कळत आहे. हा बोध त्याला आहे, म्हणजे शुद्धाला आहे, म्हणजे मुमुक्षुला आहे. मुमुक्षु शुद्ध असतो म्हणून मुमुक्षुला बोध केलेला असतो. आता आपण मुमुक्षु ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्यालाही म्हणतो श्रवण कर. असं का म्हणतो मग? आणि श्रवण हे काय आहे? अंतःकरण शुद्धीचं कार्य करतंय ना. अहो जे आवरणाचं कार्य करायला लागलंय, आवरण निवृत्तीचे करायलंय, ते तुमचं अंतःकरण शुद्धीचं करणार नाही का? म्हणून म्हणतात ते श्रवणाला या. आणि श्रवणाला जर लागलं तर त्याला पुन्हा साधन बदलायची आहे का नाही? डायरेक्ट गाडीमध्ये बसला का नाही तू, म्हणून श्रवण करा म्हणते. कोणाला बी करा म्हणते श्रवण. कोणाला जमते का नाही? येत सकाळशी येथे आहे अधिकार का म्हणलंय? कारण येणं काय होतंय श्रवणानं, अंतःकरणाची बी शुद्धता होती, मलविक्षेप ही निवृत्त होतात आणि आवरण बी निवृत्त होत आहे. कुंकड फिरायची जागा जायची गरज आहे का? एखादं दुकान असं असतं त्या दुकानात गेलं की सगळं सामान मिळतंय, आहे का नाही? मग तसं या श्रवणामध्ये काय सगळंच इथं. म्हणून सर्वश्रेष्ठ नाही का साधन हे श्रवण हे. म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येवनी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. त्याच्यामुळं म्हणलेत भुवनी म्हणजे घरी नाही, अंतःकरणामध्ये. उद्याचा भाग उद्या पाहू. कुंडली कवर दे हरी विठ्ठल.